की आपल्या नवनियुक्त खासदार म्हणून आपण येणार आहे त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचा वंदे संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा पूर्ण परिवार, सगळ्यांना माझा नमस्कार आहे मनापासून. आणि आमचे प्रवीणदादा पोटे पाटील, निवेदिताई चौधरी, जयंतराव, खूप तासाचा प्रवास आहे या पक्षामध्ये. पण माझा डेडिकेशन गेल्या 5 वर्षापासून या पक्षामध्ये नसताना सुद्धा पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करत असताना प्रत्येक बिलापासून प्रवीणदादांनी जसं म्हटलं की प्रत्येक बिलपासनं, प्रत्येक सब्जेक्टपासनं, डिबेटपासनं 193चे जेव्हा सब्जेक्ट आम्ही डिस्कशन करतो त्याच्या माध्यमातून आमचे देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्या कार्याबद्दल, शेताचा विकास, आमचे पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीचा विकास, महाराष्ट्रामध्ये अडचणी, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे मला असं वाटत होता प्रत्येक ठिकाणी स्टँड घेऊन, कोणाला ना घाबरताना भारतीय जनता पार्टीचे बाजूनी उभे राहून, पक्षात नसताना सुद्धा पक्षापेक्षा जास्त आवाज उचलण्याचं काम हा गर्वाने मी सांगू शकते की मी केलेलं आहे. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की दादांनी काल बरेचशे गोष्टी सांगितली. आपले जेवढे कार्यकर्ते आहेत, प्रदेश अध्यक्षांची, आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन मीटिंग झाली, मी दिनेश भाऊच्या इथेच होती आणि तिथेच माझी मीटिंग झाली, तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती, कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमच्या आहे ते घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या 12 वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलं आहे. पण जेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे, जे कॉन्फरन्सवर बसणं, प्रत्येक गोष्टीची तयारी काय म्हणते, बूथपासनं, तुमच्या आघाड्यापासनं, तुमचे जेवढेही कार्यकर्ता, जेवढे साथ मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे. 400 मध्ये अमरावती सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी, तुम्ही जसे कार्यकर्ता आहे तशीच मीच कार्यकर्ता आहे. आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे, कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी उतरून मैदानात लढत आहे ही तुमची, कारण की जेव्हा 11 वेळीच या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट, एकदा कम्युनिस्ट पार्टी रिप्रेझेंट करते, एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना म्हणजे मी रिप्रेझेंट केला, त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपल्या अमरावतीला भेटलेला. आता माझ्यापेक्षा आणि या महत्त्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे. पण मतदान करण्यासाठी, पोलपर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण 100% तुमची ओळखीचे, तुमचे बूथचे, तुमचे गावाचे, तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बूथपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमळ, उमेदवार म्हणजे मोदीजी, हा त्या उमेदवाराच्या बूथवर आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. जर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या. ही मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे, एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते. कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोक, जुने लोक, त्यांच्या रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलं आहे. तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी, माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही, फक्त एक उमेदवार म्हणून मी स्ट्रॉंग उमेदवार आहे, याच्यात कुठेही शंका नाही आहे. मी ज्या पद्धतीने 16 तास ॲज ए MP खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं, माझा संपर्क, माझे लोकांची कनेक्टिव्हिटी, कोणीही कोणता पक्षाचा जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो बोलवते ते नवनीत राणा नाही, खासदार नाही, आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात. मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याचा मला काही जास्त घेणं देणं नसते. फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन
की जेवढेही हे सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, काही महापौर माझी बसलेले आहे की उपमहापौर बसलेले आहे, सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्या समोर काम करणार आहे आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझा योगदान, कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगल्याला समोर किती लोक आले तर त्याला तिचा शब्द भारी पडते आणि तो शब्द घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते, जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमच्या सोबत मी उभी राहीन. कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागल. कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या वेळपासून आजपर्यंत लोकसभामध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर, ही सगळे लोक वाट पाहत होते. म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करन, दादा आपण मीटिंग बोलवली, आपण माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहे, तुम्ही आज किरण भाऊ आहे, मी सगळ्यांना एवढीच विनंती करन की लहान म्हणून मला जर वर खाली काही झालं तर सांभाळून घ्या. परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं. कारण 26 दिवस हा माझ्यासाठी नाही, माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे. जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं केंद्राकडून आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सगळ्यात जास्त बेनिफिट माझ्या क्षेत्राला देईल. हे तुमचे माझ्यासाठी नाही, जे झेंडा तुम्ही निर्माण केला, जेव्हा रक्ताचा पाणी केला ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानवर मी एक चुटीसारखी योगदान माझा नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या. कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा, मी मागे राहीन. आत्ताही नाही, याचे पुढे सुद्धा तुम्हाला मी पुढे करा नाही, मी मागे राहून या भारतीय जनता पार्टीच्या शेवटचे टोकापर्यंत काम करणं आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करेन, एवढाच शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते. आणि आपण सगळे महिला जेव्हा मैदानात उतरते खूप सारा संघर्षाला पुढाकार करून आम्हाला पुढे जावं लागते आणि ते संघर्ष मी करत इथपर्यंत आली आहे. तर मी आपली सगळी महिलांना विनंती करेन की माझं डेडिकेशन पाहून आपण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजींचं डेडिकेशन, जी लढा त्यांनी 33 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलं, बरेचसे लोकांनी 33 महिन्यामध्ये साथ सोडली, पण आम्ही त्याच वेळी एक निर्दलीय राहून सुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि फेस केला. प्रत्येक गोष्टीला फेस करत आम्ही पुढे गेलो, पण आम्ही मागे हटलो नाही. सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो, सरकारमध्ये ऑपोजिशन मध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू. एवढंच मी सांगते. आणि माझे अमरावतीकरांचे जेवढेही पदाधिकारी आहेत, सिनियर माझी आजी जेवढेही इथे सगळे बसलेले आहेत, त्यांना माझे मनापासून एवढीच विनंती राहील की दुसऱ्या पक्षाला, प्रवीण दादांनी आता म्हटलं की कोणाच्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगते, नेव्हर सेलिब्रेट विक्ट्री बिफोर इट हॅपन्स. आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची आहे. आणि प्रत्येक गावामध्ये आम्हाला असा इलेक्शन लढायचा आहे की हा ग्रामपंचायत आणि कॉर्पोरेशनचा इलेक्शन लढतो आहे. एकही मतदान घरात बसलं नाही पाहिजे, एकही मतदान घरात राहिलं नाही पाहिजे, तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. कारण कशा प्लॅनिंग करायची 26 पर्यंत प्रत्येक हफ्त्याचं कार्यक्रम हा प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला आज ऑनलाईन मीटिंग मध्ये समजून सांगितलं आहे आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही तयारी करतोय. 4 तारखेला फॉर्म भरण्यासाठी जी तयारी आम्हाला अपेक्षित आहे, मला वाटते या जिल्ह्यामध्ये केंद्राचं इलेक्शन पहिल्यांदा कमळ चिन्हावर होत आहे आणि तीच तयारी ती 4 तारखेला आपल्याला दिसली पाहिजे. तेवढीच विनंती मी आपल्याला करते. अमित शहाजी, देशाचे राष्ट्रीय जे आमचे अध्यक्ष आहे नड्डा साहेबही येणार आहे. आम्ही प्रयत्नात आहे की आमचे मोदीजी सुद्धा अमरावतीमध्ये पहिले दुसऱ्यांचे प्रचारासाठी आले, अलायन्स जेव्हा होता त्यांच्या प्रचारासाठी मोदीजी आमच्या जिल्ह्यात आले. यावेळी ते स्वतःचे चिन्हासाठी यावे, त्याच्यातही आम्ही प्रयत्नशील आहे की ते सुद्धा आले पाहिजे आणि अमरावतीला हे विश्वास परत त्यांनी दिला पाहिजे की अमरावतीमध्ये विकास म्हणजे काय असते ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते पाठपुरावा मी करन आणि देणारे आमचे नरेंद्र मोदीजी नाही. एवढंच विनंती करते. आणि कमळ चिन्ह हा आपला फक्त चिन्ह नाही,
आपले देशाचं भविष्य आणि स्वाभिमान आहे. त्या स्वाभिमानाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळे एकत्रित या आणि सगळे एकमेकाच्या हातात हात घेऊन या मैदानात आपण सगळे उतरू, एवढीच विनंती करते. जय श्रीराम.